गणेश आला होता। का? त्याचं काय इथे? ते आपल्या वस्तीत आंबेडकर जयंती आहे ना, तर त्याच्या तयारीसाठी आपल्या सगळ्यांना त्यांनी बोलवलं होतं। काय रे? शिवा, जायचं का आपण? अरे जायचं काय, जायचंच। एकदम भारी साजरी करूया जयंती। काय? हा मग आता आहे ना डीजे आणून नाचायचं, राडा करायचा, धिंगाणा करून टाकायचा। अख्ख्याच्या अख्ख्या वस्तीला लक्षात राहील ना अशी साजरी करायची जयंती। काय भाई लोग? अरे एक मिनिट हे नाच गाणी धिंगाणे हे सगळं काही झालं नाही पाहिजे। आजच्या दिवशी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी लोकांना सांगितल्या पाहिजेत। आपण हे सगळं लोकांना कळायलाच हवं। शिवा अगं पण हे सगळं लोकांना माहितीच आहे की, पण ते त्यांच्या भेजात नाही ना घुसत। नाहीतर जयंतीच्या आदल्या दिवशी फटाके फोडून डीजे लावून नसती साजरी केली ना जयंती। मग तुला काय वाटतं, आपण सांगणार आणि पब्लिक ऐकणार? 100 1 जण तरी ऐकेल आणि त्याचं ऐकून बघून काही लोक ऐकतील अजून, पण कोण ऐकणार नाही म्हणून सांगायचं नाही काय? अगं शिवा, मग काय करायचं आपण? या वेळेस ना थोडी वेगळी साजरी करू जयंती। म्हणजे लोकांना त्यांनी काय काय केलं ते सांगू, त्यांच्याबद्दल सांगू, त्यांनी आपल्याबद्दल काय केलं हे सगळं सांगू। काय वाटतं? अगं पण त्याआधी आम्हाला सांग ना। सांगणार। खरं तर भारतासारख्या देशाचं एवढं संविधान, म्हणजे एवढी लोकसंख्या असलेला आपला देश, ज्यात विविध धर्माचे, वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या परंपरेचे, सगळ्या जातीचे लोक आहेत, त्या भारताचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं। सगळ्यांनी एकत्र राहायचं, एकत्र पुढे जायचं, हे सगळं देशभरात त्यांनी पसरवलं। आई शपथ, काय भारी माणूस होता। देव माणूस, देवासारखा उभा राहिलेला माणूस, सगळ्यांच्या भल्यासाठी। त्यांची जयंती ना खरंच आपण वेगळ्या पद्धतीने साजरी करू। शिवा, तू फक्त बोल काय करायचंय ते, आम्ही सगळे रेडी आहोत। चला मग, खूप मजा येईल। आपण कमाल जयंती साजरी करू। चला लवकर चला। बसून घ्या, तुम्ही बसून घ्या। सर्वप्रथम माझा सगळ्यांना जय भीम। तर आजचा दिवस हा आपल्यासाठी सर्वांचा महत्त्वाचा आहे, कारण आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण इथे जमलेलो आहोत। आपली ही चिमुकली मुलं बाबासाहेबांच्या रूपात स्टेजवरती आलेले आहेत। त्यावरून तुम्हाला कळलंच असेल की बाबासाहेब हे आपल्या मनात वसलेले आहेत। बाबासाहेबांनी आपल्यासारख्या सामान्य जनतेसाठी खूप मोठी कामं केलेली आहेत। म्हणून मी आपल्या चाळीतील कणखर मुलगी शिवा हिला विनंती करतो की तिने स्टेजवरती येऊन बाबासाहेबांबद्दल 2 शब्द सांगावेत। तर जोरदार टाळ्या वाजवून शिवाचं स्वागत करूयात। नमस्कार। आज सगळे तुम्ही इथे आला आहात म्हणजे खरं तर यायलाच हवं। काय या सगळ्या राष्ट्रपुरुषांच्या ना जयंती आपण सगळ्यांनी मिळून एकत्र साजऱ्या करायला पाहिजेत। म्हणजे त्यांचे विचार एकमेकांशी बोलले गेले पाहिजेत। ही छोटी बच्चे कंपनी आहे, त्यांना ही मोठी माणसं त्यांचे हे सगळे विचार आपण सांगितले पाहिजेत। काय खरं तर नुसते मोठमोठे दाखले देऊन काही होत नाही हो। खरं तर ना त्यांचे विचार आपल्या मनात आणि डोक्यात असे भिनले गेले पाहिजेत। हे बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेबांनी दिव्याखाली बसून अभ्यास केला
आपल्या सगळ्यांना माहितीये की बाबासाहेबांनी दिव्याखाली बसून अभ्यास केला. आपल्याला हेही माहितीये की भारताचं संविधान त्यांनी लिहिलं, पण समाजाच्या प्रत्येक घटकाचा त्यांनी बारकाईने विचार केला हे आपल्याला नाही माहित. तर त्यांच्या या विचारांना माझा सलाम आहे. बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी पण खूप काम केलंय. म्हणजे स्त्रियांना पुन्हा लग्न करण्याचा हक्क आहे, डिवोर्स घेण्याचा हक्क आहे, प्रॉपर्टीमध्ये स्त्रियांना समान वाटा मिळण्याचा हक्क आहे. ही बाबासाहेबांची हिंदू कोड बिलात स्पष्ट भूमिका होती. ओ आजी, ताई, काकी, हे सगळं बाबासाहेबांनी आपल्या हक्कासाठी केलं. आपल्या अहो एवढंच नाही तर सर्व धर्म समभाव आणि कामगारांसाठी काम करणं, हे सगळं बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं. आपली RBI म्हणजे जी देशाची अर्थव्यवस्था सांभाळते, त्या बँकेची संकल्पना पण बाबासाहेबांनी आणली. त्यानंतर देशात पाणी आणि विजेसाठी वेगवेगळ्या पॉलिसीज त्यांनी आणल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी भारताचं संविधान लिहिलं. त्याचं आपण वाचन करूया. मी आपल्या वस्तीतले सुधाकर सर आहेत, त्यांना विनंती करते त्यांनी हे संविधान वाचावं. नमस्कार. तर आपण भारताचे संविधान वाचू. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्राप्त अर्पण करीत आहोत. आज शिवा पाटील सारख्या व्यक्तींची संघर्ष नगरला गरज आहे. तर फक्त संघर्ष नगरच नव्हे तर अख्ख्या देशाला अशा विचारांच्या व्यक्तींची गरज आहे. शिवा धर्म, जात, पंथ यांच्याही पलीकडे जाऊन महापुरुषांचे विचार आणि आचार समाजामध्ये रुजवण्याचे काम करत आहे. आजचा हा कार्यक्रम फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीचा नव्हे तर त्यांच्या विचारांच्या पुनर्मूल्याचा आहे हे शिवा पाटीलने दाखवून दिले आहे. तर आपल्या सर्वांनाच शिवा पाटीलचा खूप अभिमान आहे. तर आता आपल्या वस्तीतली जी बच्चे कंपनी आहे, जे हुशार विद्यार्थी आहेत, त्या सगळ्यांना बक्षीस मिळणार आहे. काय भाषण केलं हो तुमच्या शिवाने? बघ नात कुणाची आहे. काय भारी भाषण केलंयस ग तू, लय भारी. मला सांग, हे समज इतकं चांगलं भाषण करायला कुठं शिकली तू? तुला सांग शिवा, लय भारी बोललीस बघ. तुझा एक एक सबूत ऐकत होते का नाही तर अंगावर काटा उभा राहत होता बघ. अगं आपल्या 10 पिढ्यांमध्ये कुणी बी असं माईक हातात घेऊन स्टेजवर उभं राहिलं नव्हतं, पण तू राहिलीस आणि लय दणक्यात भाषण केलंस बघ. मला सांग, हे संत कुठं शिकली ग तू? शिवानी, अगं एवढी माहिती तर मला पण नव्हती. तुझ्यामुळे आज 4 गोष्टी कळल्यात मला. होय की, पण मला सांग शिवा, हे समज इतकं चांगलं बोलायला शिकलीस कुठनं तू? अगं आजी, आपण जे जगात जगतो राहतो तिथे आपल्यासाठी एवढ्या महापुरुषांनी इतकं काय काय करून ठेवलंय, हे जर आपल्याला माहित नसेल तर काय उपयोग आहे? ते बी खरंच आहे की. आणि तुला सांगू का, मला खरंच असं वाटत होतं की आपल्या वस्तीतल्या सगळ्या लोकांना ही माहिती पाहिजे, म्हणून मी आणि माझ्या गँगने हा प्लॅन केला. खरं सांगू शिवानी, खरंच तुझा खूप अभिमान वाटतो ग. म्हणजे आज वस्तीत ना सगळे फक्त शिवा 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 करतायत. म्हणजे मान अशी ताट झाली माहितीये. मग मी सांगितलं होतं का नाही वंदे, माझी शिवा किती हुशार आहे ते.
एक गोष्ट लक्षात ठेव, हे बघ बाबासाहेबांनी काय सांगितलंय, बायकासनी बी प्रॉपर्टी मध्ये समान हक्क आहे. तेव्हा तो जगदीश येईल का नाही त्याला सांग, घराचा हिस्सा तुला एकट्याला मिळायचा नाही म्हणून. हा होय का नाही ग? हो, हिंदू कोडविलात असं लिहिलंय. तू आहेस ना शिवानी, आता मला कसली काळजी नाही बघ. तुला तर अख्ख्या जगाचं ज्ञान आहे ग. मग नात कुणाची आहे? या बाई आजीची आहे. आजी सारखीच खमकी आणि समद्यासने पुरून उरणारी आहे. आहे का नाही? माझी शिवा. ऐका ना भाऊ, थोडं इम्पॉर्टंट बोलायचं होतं. बोला, काय काम आहे? भाऊ, आपली पहिली कन्स्ट्रक्शन साईट तयार झाली आहे आणि लवकरच भूमिपूजन करून घेऊया. अरे वा, पण तिथे काहीतरी जागेचा प्रॉब्लेम होता ना? हो, पण सुहासने सॉल्व्ह केलाय तो आणि जागा सुद्धा मिळाली आहे आपल्याला. भाऊ, आणि सुहास नसताना तर हे जरा अशक्यच होतं. वा कीर्ती, अगं अजून मिळालेली नाहीये, पण भाऊ 2 दिवसात सगळं फायनल होईल आणि पुढच्याच आठवड्यात सगळी कागदपत्र आपल्या हातात येतील. वा. आणि भाऊ, ही जागा खूप मोठी आहे आणि मुख्य म्हणजे मोक्याच्या ठिकाणी आहे. क्या बात आहे सुहास. वा 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 सुहासराव. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. तुझ्या कॉन्टॅक्टचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. वा, इतके दिवस तू म्हणत होतास मी करतो, पण शेवटी आज तू करून दाखवलंस. वा, छान. काय भाऊ, तुम्ही फक्त त्याचंच कौतुक करताय? मी सुद्धा तेवढीच मेहनत घेतली आहे. अगं, तुझं कौतुक करायला तर माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. तू खरंच हुशार आहेस, पण सुहास, यामध्ये काही घोळ नाहीये ना? नाही म्हणजे आपण कोणाची काही फसवणूक करत नाही आहोत ना? म्हणजे पुढे आपल्याला काही त्रास व्हायला नको आणि जेणेकरून ह्या प्रोजेक्टला काही प्रॉब्लेम व्हायला नको. नाही भाऊ, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही खूप सेफ काम केलंय दोघांनी मिळून आणि सगळी विचारपूस सुद्धा केली आहे. डोंट वरी. गुड. हे काय आहे, पुढे हे प्रोजेक्ट मला आशूला द्यायचं आहे. तोच ते सगळं हँडल करणार आहे. हो, माहिती आहे ना ते मला. आणि म्हणूनच सुहासने खूप मन लावून हे काम केलंय आणि तो स्वतः म्हणालाय की आशूला जी काही मदत लागेल ना तो करायला तयार आहे. हो ना सुहास? हो, म्हणजे वा, असेच एकमेकाला धरून राहा म्हणजे प्रगती कराल. भाऊ, तुमचा आशीर्वाद आणि विश्वास असेल तर आम्ही नक्कीच अशी प्रगती करू. माझा आशीर्वाद कायमच तुमच्या पाठीशी आहे, पण विश्वास मात्र तुम्ही काम करून मिळवाल. ऑल द बेस्ट. थँक्यू भाऊ. हा बोल ना आशू. हाय दिव्या. हाय. ऐक ना, अगं मी त्या लोकेशन वरती आलोय, थांबलोय तुझ्यासाठी. आपण जायचं ना पार्टीला? हो, अरे ऍक्च्युली तुला माहिती आहे ना मी असं पार्टीजला वगैरे जात नाही. मागे पण मैत्रिणी फोर्स करून घेऊन गेल्या होत्या, पण आज तुझी पार्टी आहे म्हणून येते मी. मला सांग, कुठे आहेस तू? मी त्या तू म्हटली होतीस ना त्या लोकेशन वरती थांबलोय. मी पण इथेच आहे, येते मी 5 मिनिटात. हा, ये लवकर ये. हाय चंदन, तू इथे काय करतोयस? तू गाडीत बस आधी. अगं तू पण गाडीत बस, घोळ होईल नाही तर. अगं पण झालं काय दिव्या? चंदन, तू बस, माझा ऐक. ओके. इथे
इथे का आलायस तू? तुला बोललो होतो ना दिव्या, मी पोचतोय म्हणून. बस हजर झालो तुमच्या सेवेत. नको तिथे नको त्यावेळी येतोस तू. चल आता इथून. हो पण झालंय काय ते तर सांग. तू गाडी काढ ना आधी इथून. कोणी सांगितलं होतं तुला शांतपणा करायला? चल लवकर. काढतोय. हा किती वेळ लागेल म्हणालात? नाही, एवढा वेळ नाही आपल्याकडे. पुढच्या आठवड्यात मला सगळी कागदपत्र तयार हवी आहेत. लक्षात आलं का? हे बघा, कारण सांगू नका, कामं करा पटापट. हा, पैसे काही झाडाला लागत नाहीत. लक्षात आलं ना? चला ठेवा फोन. काय रे, काय झालं? काही नाही. अगं त्या लोकांनी सांगितलं की लोक सह्या करतायत पण थोडा वेळ लागेल म्हणाले. म्हटलं अजिबात नाही, डोक्यावर बसून करून घ्या म्हटलं. पण ती लोक काही मोडता घालणार नाहीत ना? किट्टू डार्लिंग, लोकांना पैसे हवेच असतात. त्यांना थोडं जरी आमिष दाखवलं ना तर लगेच तयार होतात. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस, होईल सगळं. चला, म्हणजे हे काम एकदा व्यवस्थित झालं ना की आपल्याला टेन्शन घ्यायला नको. मुळात कुणापुढे हात पसरायची गरज लागणार नाही. करेक्ट. आता कळेल सगळ्यांना आपली किंमत. अगदी बरोबर बोललास. नाही म्हणजे भाऊंना असं वाटतंय की आपण हे सगळं आशूच्या मदतीसाठी करतोय, त्याला पुढे करण्यासाठी करतोय. पण त्यांना कुठे माहितीये हे सगळं आपण आपल्यासाठी करतोय. किट्टू डार्लिंग, आज बऱ्याच दिवसांनी आपण प्लॅनिंग केल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी नीट होत आहेत. नाहीतर दरवेळी कोण ना कोणतरी मध्ये येतच. सुहास, अरे या वेळेचं प्लॅनिंगच असं केलंय ना आपण की ते फसणं जरा अवघडच आहे आता. अप्पर, आपण जे मुद्दे ठरवले ते तू सांगायचे का त्यांना? ठीक आहे, मी बोलतो. चल ये. ऐका, मी आणि डिप्परने असं ठरवलंय, आशूचं इथे येणं बंद करायचं. तो इथे आलाच नाही तर शिवाची आणि त्याची भेट होणार नाही आणि तो आपोआप लांब जाईल. बरोबर? अरे किस्मत उनको जवळ ला रही है तो तुम ऐसे मध्ये मध्ये आकर उनको लांब क्यों कर रहे हो? हा काय? अरे म्हणजे ते इथंच येणार. शिवा आणि आशू एकत्र येणं हे ना नशिबात लिहिलंय. त्यामुळे त्यांना एकत्र आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. काय रस्ते? हा काय? हा लहान आहेस का रे तू? जरा तुला अक्कल आहे का? विषय काय चालला आणि तुम्ही बोलतायत काय? मूर्ख आहेस काय रे? हा, आम्ही मूर्ख, आम्ही पागल, आम्हाला भेजे नाही. सगळी अक्कल तुम्हाला दोघांनाच दिली आहे ना? अरे पण आशूची गाडी आहे ती. भाई लोक ऐका, आता ते येणार आणि विचारणार शिवा कुठे आहे. कळलं? कोणी काहीच सांगणार नाही. कळलं का? अरे काय भाई लोग, काय चाललंय? शिवा कुठे आहे? शिवा याकडा गाडी. हा, शिवा कुठे आहे? शिवा इथे नाहीये. नाहीये म्हणजे? अरे भाई, कधी येणार आहे परत? काही माहितीये का तुला? आम्हाला माहित नाही. कदाचित द्यायला रात्र पण होईल तिला. बरं, मी एक काम करतो, मी तिला फोन करतो. नाही, नको, तिला कॉल करू नको. ती कामात असणार, ती फोन नाही उचलणार तुझा. तुम्ही एक काम कराल का? ती जर लवकर आली तर तिला सांगा आशुतोष येऊन गेला. हा, सांगतो की आम्ही. हा, बघू म्हणजे बघू म्हणजे तुला कळवती आल्यावर. एक मिनिट, तुम्ही असं का वागताय? काही झालंय का? नाही, आम्हाला काही नाही झालं. नक्की? हो, नक्की. शिवाला एक मेसेज द्यायचा आहे यार, सांगता का तुम्ही? आम्ही देऊ ना, आम्ही देऊ. हा, देतो आम्ही. नक्की? बरं ठीक आहे, तुम्ही द्या मेसेज तिला, मी निघतो.
हाय शिवा. काय रे छकुल्या, मला न भेटता चाललेला? ए असं कसं होईल? मी तुला भेटणार होतो पण तुझी पाना गँग म्हटली तू रात्री उशिरा येणार आहेस म्हणून मी निघालो. का असं का सांगितलं? काय येडा झालात का? ते बरं त्यांना ओरडू नकोस, ऐक महत्वाचं काम सांगतो. मला तुला इन्व्हाइट करायचंय कारण आम्ही एक बिझनेस डील क्रॅक केलंय आणि खूप मोठं डील आहे. सो त्याबद्दलची सेलिब्रेशन पार्टी आहे. मला घेऊन जाणार पार्टीला? हा मग